निक्कीने तिकडे वर्षाताईंवर खूप मोठा आरोप केलेला आहे. कारण की आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली की निक्की म्हणते, वर्षाताई तुमच्यामुळे मी नॉमिनेट झाली, तुम्ही सूरजला समजवलं नाही, त्यांनी मला नॉमिनेट केलं, तुम्ही जर त्याला समजवलं असतं तर मी नॉमिनेट नसते झाले. अगं निक्की, तुला एक गोष्ट सांगायची आहे मला, कारण की तू एक सीझन खेळून आलीस कुठला बिग बॉस 14, तर तुला असं वाटायला लागलं की संपूर्ण बिग बॉस हे तुलाच कळतं, पण तू जो गेम खेळतेस तो सगळ्यात फालतू थर्ड क्लास आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला तर तो आवडत नाहीये. स्पष्ट मत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं. आणि त्यातल्या त्यात ज्या प्रकारे तू वर्षाताईंवर भडकायचा प्रयत्न केलास की तुम्ही त्याला समजवलं का नाही, अरे कॅप्टनचा काय संबंध आहे तिकडे, ते एखाद्या सदस्याचं मत तर नाही ना बदलू शकत तिकडे, तू त्यांना म्हणतेस तुम्ही त्याचं मत का नाही बदललं, अरे तुला डोक्याचा भाग आहे का, तू काय बोलतेस, कुठल्या गोष्टीवर भांडण करतेस. हा एकदम इनव्हॅलिड पॉईंट होता की ही निक्की तिकडे वर्षाताईंना ब्लेम करते की तुमच्यामुळे मी नॉमिनेट झाले. अगं तुझ्याकडं पूर्णपणे चान्स होता, संपूर्ण घर देखील तेच बोलायचा प्रयत्न करत होतं की अगं तुला समजावून सांगायचं होतं त्या ह्याला सूरजला की तुला का नॉमिनेट नाही करायचं, का दुसऱ्याला नॉमिनेट करायचं, ते तुला झेपली नाही गोष्ट. अरबाजने तीच गोष्ट केली, समजून सांगितलं, त्याने त्याचं डिसिजन चेंज केलं, दुसऱ्या कोणाला तरी नॉमिनेट केलं, पण तुला ती गोष्ट त्याला समजवताच नाही आली. तू म्हणतेस पुन्हा म्हणायचं तुला करायचं नाही आम्हाला नॉमिनेट कर बिंदास, आणि पुन्हा नंतर बोंबा मारत बसायच्या की ज्या पद्धतीने नाही नाही तुम्ही वर्षात तुम्ही चुकीचं केलं, त्याला तुम्ही समजवलंच नाही, बाकीच्या घरातल्यांनी देखील समजवलं नाही, असं तसं. खरी चूक तर त्या निक्कीचीच आहे, तिने स्वतःनी त्याला समजवायचा प्रयत्न नाही केला, आणि जरी समजवायचा प्रयत्न केला असेल तरी पुन्हा म्हणते तुला नॉमिनेट करायचं नाही मला, चल कर नॉमिनेट. असं थोडे असतं. आणि हे जे काय आरोप तिने वर्षाताईंवर केलेले आहेत ना, ते शाप खोटे आहेत, चुकीचे आहेत, कारण की हा गेम तिला स्वतःलाच आता कळत नाहीये की ती काय करते. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे निक्की आणि वर्षाताईंमध्ये जी गोष्ट झाली त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.